आमच्याकडे भरती प्रक्रिया ही अतिशय शुद्ध आणि पारदर्शक रीतीने होते। त्यानंतर स्पष्ट सांगायचं म्हणजे नूतन मराठा मायबाप कॉलेज आहे जळगावमध्ये बाहेती कॉलेज, MJ कॉलेज आणि नूतन मराठा कॉलेज या कॉलेजला बॉईजचं युनिट आहे। तर या तिघा युनिटमधनं सर्वात जास्त आमच्याकडे गर्दी असते। जवळपास आमच्याकडे भरतीला 250 मुलं बॉईज उभे होते। त्यापैकी आम्ही 92 घेतले आणि 92 घेतल्यानंतर आम्ही त्यांची मेरिट लिस्ट लावली तर 39 विद्यार्थी हे भरतीसाठी पात्र झाले आणि आमच्याकडे जागा आहे तर त्याच्यामधनं आम्हाला ज्या 40-42 सिलेक्ट आहेत त्याच्यामधनं आम्हाला 39 मुलं घ्यायचे। आता भरती प्रक्रिया पार पडत असताना आमच्याकडे NCC 18 महाराष्ट्र बटालियनचा PI स्टाफ जो असतो, PI म्हणजे परमनंट इन्स्ट्रक्टर, हा स्टाफ येतो आणि तो स्टाफ सिलेक्शन करतो। मुलांचं सिलेक्शन म्हणजे निवड प्रक्रिया जी असते ती आधी हाईट होते। हाईट ही 170 असते पण आम्हाला नाईलाज असतो 171 किंवा 172 अबाव ठेवावे लागते कारण मुलं जास्त असतात आणि आम्हाला कुठेतरी त्यांना कट करायचं असतं। त्यानंतर ते झाल्यावर आम्ही मुलांची हाईट डबल काउंट करतो। हाईट काउंट केल्यावर त्यांना पुलअप्स करायला लावतो। पुलअप्स काउंट केल्यावर त्यांची चेस्ट घेतली जाते आणि एक पेपर घेतला जातो की जो पेपर असतो ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन्स। ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन्स हे 40, 42, 45, 50 प्रश्न असतात की जे बटालियन कडूनच काढलेले असतात आणि ते मुलांना घेतले जातात। मग आमचा ओव्हरऑल क्रायटेरिया जो असतो तर इन्रोलिंग ऑफिसर जे असतात हे 18 महाराष्ट्र बटालियनचे CO असतात, समादेशक अधिकारी, तेच मुलांची लिस्ट लावतात आणि ही लिस्ट लावताना मुलांची हाईट, मुलांचं चेस्ट, त्यानंतर मुलांनी काढलेले पुलअप्स आणि त्यानंतर त्यांनी लिहिलेला पेपरला पडलेले मार्क याच्यानुसार मेरिट लिस्ट येते आणि त्या मेरिट लिस्टनुसार आम्ही भरती घेतो। अशा प्रकारे आपलं नूतन मराठाच नाही तर 18 महाराष्ट्र बटालियनची NCC भरती प्रक्रिया पार पडते। आणि सर मुलींचा किती उत्साह होतो? त्या दिवशी भरती होती त्या दिवशी मुलींचा पण खूप उत्साह होतो, मी बघितलं। हो, तर काय सांगणार मुलींबद्दल? आमच्याकडे मुलींचा सुद्धा उत्साह खूपच असतो की इतर कॉलेजला जेवढे बॉईज उभे नसतात किंवा मुली नसतात तेवढ्या आमच्या कॉलेजला मुली सुद्धा असतात। जवळपास आमच्याकडे मुलींच्या 27 जागा होत्या तर आमच्याकडे 70 ते 80 मुली भरती प्रक्रियेसाठी उभ्या होत्या। मग 70 ते 80 मुली भरती प्रक्रियेसाठी उभ्या असताना आम्ही काय केलं तर आधी त्यांची रनिंग घेतली। रनिंग म्हणजे 200 मीटरचा राऊंड घेतला, 200 मीटरचे 2 राऊंड घेतले, असे 400 मीटर आणि 400 मीटर मध्ये आम्ही सोडताना जवळपास आम्ही 8 मुली सोडायचो आणि 8 मधून आम्ही 4 मुली फर्स्ट फायनल करायचो। मग त्या 8 मुलींमधून फर्स्ट फायनल केल्या आणि मग ओव्हरऑल आम्ही 50 मुली सिलेक्ट केल्या। त्या 50 मधून आम्ही हाईट घेतली आणि पेपर घेतला आणि अशानुसार मुलींची मेरिट लिस्ट यायची। बाकी मुलींचाही तोच क्रायटेरिया असतो मुलींचा मेरिट लिस्टचा।